नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये पात्याची संख्या जास्तीत जास्त आपल्या कापूस पिकामध्ये लागलेली असेल, मग या पात्याला फुलामध्ये फुलातून बोंडामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक फवारणी घेणे गरजेचे आहे। जेणेकरून कापूस पिकामध्ये पात टिकून राहण्यासाठी, त्याचं फुलामधून बोंडामध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे। या फवारणीमध्ये आपल्याला जो तिसरं अन्नद्रव्य आपण त्याला म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्य, तर त्या सूक्ष्म अन्नद्रव्यामधला आपल्याला बोरॉन जो आहे, तर बोरॉनची आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे। कारण मित्रांनो, बोरॉन जर आपण त्यामध्ये फवारलं तर आपल्या कापूस पिकामध्ये जे फुलाचं परागीभवन आहे तर ते चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि कापूस पिकामधील जे पातेगळ आहे तर ती त्यामध्ये कमी प्रमाणात होईल किंवा आपल्याला कापूस पिकामध्ये पातेगळ रोखण्यास त्यामध्ये मदत मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला कापूस पिकामध्ये पातेगळ रोखण्यासाठी बोरॉनचा आपल्याला त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे। मग मित्रांनो, बोरॉन जे 20% वालं बोरॉन आहे तर ते आपल्याला वापरणे गरजेचे आहे। तर हे आपल्याला 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे। जेणेकरून कापूस पिकातील पातेगळ जे आहे तर ती रोखण्यास आपल्याला मदत मिळणार आहे। मित्रांनो, येत्या काळात जर उष्णता त्यामध्ये वाढली तर त्यामध्ये कापूस पिकाची पातेगळ खूप मोठ्या प्रमाणात होत असते। त्यामुळे मित्रांनो, आताच आपण फवारणी करत असाल तर त्यामध्ये आपल्याला बोरॉनची फवारणी करणे गरजेचे आहे। जेणेकरून कापूस पिकामध्ये जी पात्यामध्ये लेयर तयार होत असते, पोकळ लेयर, तर ही पोकळ लेयर तयार होऊ नये, त्यामध्ये आपल्या कापूस पिकामधील जे पातं आहे तर त्या पातं चांगल्या पद्धतीने भरावं, त्याचं फुलातून बोंडामध्ये रूपांतर चांगल्या पद्धतीने व्हावं, यासाठी मित्रांनो बोरॉनचा वापर आपल्याला नक्कीच करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, फवारणीच्या माध्यमातून आपल्याला 20% वालं बोरॉन जे आहे तर ते 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे। तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद।